नमस्कार. ग्रीटिंग्स ऑफ पीस. माझ्या प्रिय पालकांनो आणि तरुण तरुणींनो, माय डियर पेरेंट्स अँड माय डियर यंग फ्रेंड्स, डिजिटल वर्ल्ड इज अ नो अल्टरनेटिव्ह. प्रसार माध्यमाशिवाय आपल्याला पर्याय नाही. प्रसार माध्यमाच्या मदतीनेच मी आज तुमच्याशी संपर्क साधत आहे आणि म्हणून प्रसार माध्यमाचा चांगला वापर आणि प्रसार माध्यमाद्वारे आपल्याला कसं सुरक्षित राहता येईल, हाऊ वी कॅन मेक द बेस्ट यूज अँड सेफ यूज ऑफ सोशल मीडिया, ह्याचा आपण विचार केला पाहिजे. प्रिय तरुणांनो आणि पालकांनो, आपण एकत्रितपणे ह्यावर चिंतन करूया. विशेष करून जर आज आपण परीक्षण केलं तर आपल्याला दिसून येतं की देर आर डिफरंट टाइप्स ऑफ ॲडिक्शन्स. वेगवेगळ्या प्रकारचे जणू काही आपल्या भोवती ॲडिक्शन्स आलेले आहेत आणि त्यासाठी आपण जागृत असले पाहिजेत आणि या ॲडिक्शनसाठी आपल्याला काय करता येईल ह्याकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. पहिली गोष्ट, आपल्याला पालक आणि युवकांमधील जे नातं आहे ते अधिक प्रेमाचं, स्नेहाचं आणि मैत्रीचं केलं पाहिजे. द रिलेशनशिप बिटवीन द पेरेंट अँड द यूथ इज ऑफ अ फ्रेंडशिप नेचर. विशेष करून ह्या रविवारी फ्रेंडशिप डे आहे आणि म्हणून त्या पार्श्वभूमीवर मला वाटतं की ही एक संधी आहे की आपण पालक आणि युवक ह्यांच्यामध्ये एक नवीन मैत्रीचं नातं करावं. हे मैत्रीचं नातं निर्माण करण्यासाठी देर शुड बी अ गुड डायलॉग बिटवीन द पेरेंट्स अँड द यूथ. युवकांमध्ये आणि पालकांमध्ये चांगला सुसंवाद घडला पाहिजे आणि हा चांगला सुसंवाद घडण्यासाठी पालकांनी आपल्या युवकांना प्रोत्साहित केलं पाहिजे. चांगल्या सुसंवादासाठी इंग्रजीमध्ये म्हणतात ओपन एंडेड क्वेश्चन्स, म्हणजे ज्या प्रश्नांची उत्तरं ही मोठी असू शकतात किंवा ज्या प्रश्नामुळे आपल्या या तरुणांना बोलण्यासाठी एक संधी, दालन तयार होते, अशा प्रकारचे प्रश्न पालकांनी एकमेकांना विचारले पाहिजेत आणि त्याद्वारे मुलांना बोलण्यासाठी एक वाव आणि संधी दिली पाहिजे. आपले तरुण जेव्हा आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात तेव्हा आपण ह्या मुलांचं ऐकलं पाहिजे. सिनडल चर्चमध्ये पोप फ्रान्सिस यांनी आपल्याला ऐकण्यासाठी फार मोठा संदेश दिला आहे. सर्वांनी सर्वांचं ऐकावं असा संदेश पोप फ्रान्सिस यांनी आपल्याला दिलेला आहे. त्याचप्रमाणे आपण एकत्रितपणे पवित्र आत्म्याचं ऐकावं हा देखील संदेश आहे. आणि म्हणून जेव्हा बोलण्याचं आणि ऐकण्याची प्रक्रिया होते तेव्हा आपल्या या पालक आणि तरुणांमध्ये एक चांगला संवाद निर्माण होईल आणि दिस गुड डायलॉग बिटवीन द पेरेंट अँड द यूथ विल हेल्प टू बिल्ड द फ्रेंडशिप बिटवीन द यूथ अँड द पेरेंट्स. दुसरी गोष्ट, माझ्या प्रिय पालकांनो, आपण लक्षात ठेवलं पाहिजे, माय डिअर पेरेंट्स, वी नीड टू बी रोल मॉडेल्स फॉर आवर यूथ. आपल्या मुलांसाठी, आपल्या तरुणांसाठी आपण जणू काही एक आदर्श बनले पाहिजेत. आपल्या वागणुकीने, आपल्या बोलण्याने, आपल्या कृतीने आपण आपल्या मुलांना एक आदर्श दिला पाहिजे. आणि म्हणून आपलं वागणं कसं आहे, आपलं बोलणं कसं आहे, आपली कृती काय आहेत हे आपले तरुण पाहतात आणि म्हणून त्यांना अनुकरण करण्यासाठी त्यांनी तशा प्रकारे वागावं अशी जर आपली अपेक्षा असेल तर आपण त्यांना तशा प्रकारे जणू काही घडवलं पाहिजे किंवा तसा आदर्श त्यांच्यापुढे ठेवला पाहिजे. पेरेंट्स बी मॉडेल्स फॉर अ यंग पीपल. माझ्या प्रिय तरुणांनो, आज जरी आपल्याकडे वातावरण खूप दूषित वाटलं
किंवा आपल्याला आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जावं लागतं. देर आर स्टॉर्म्स अँड देर आर लॉट ऑफ डिफिकल्टीज, winds blowing, but do not panic. घाबरू नका, भिवू नका. सर्व तरुणांना मला एक जणू काही त्यांचा मित्र म्हणून संबोधायचं आहे. प्रिय तरुणांनो, वी आर विथ यू. माय डिअर यंग फ्रेंड्स, वी आर विथ यू. आणि जेव्हा आम्ही वी म्हणतो तेव्हा मी एकटाच नाही, तर सर्व फादर्स, आपले सर्व सिस्टर्स आणि आपले सर्व पालक आणि आपले सर्व शिक्षक हे सर्वजण तुमच्या बरोबर आहेत. आणि म्हणून तुम्हाला घाबरण्याची गरज नाही, तुम्हाला शांत बसण्याची गरज नाही. तुमच्या कोणत्याही प्रकारची तुमची अडचण असेल तर प्लीज फील फ्री टू ओपन आउट टू अस. घाबरू नका, भिवू नका, शांत बसू नका, तर त्याविषयी बोला. आणि जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुमची जी अडचण आहे ती गुप्त ठेवली जाईल. वी अश्युअर यू ऑफ द सिक्रेसी ऑफ युअर शेअरिंग. वी अश्युअर यू दॅट देर विल बी नो रिपरकशन्स. त्या तुमच्या शेअरिंगमुळे कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही याची आम्ही तुम्हाला शाश्वती देतो. आणि माय डिअर यंग फ्रेंड्स, वी इन्व्हाइट यू टू पार्टिसिपेट in all the programs and activities wherein you are called. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपण आपल्या कुटुंबामध्ये एक असं वातावरण निर्माण केलं पाहिजे, अ हेल्दी एन्व्हायरमेंट wherein we all could live our life joyfully, happily and share with one another freely. आणि त्यासाठी पालकांनी एक विशेष लक्ष केंद्रित करावं म्हणून मी त्यांना विनंती करीत आहे. प्रिय पॅरिश पास्टल काउन्सिल सभासद आणि सर्व प्रेरक, ऑल ॲनिमेटर्स, आय रिक्वेस्ट यू टू हॅव अ गॅदरिंग इन युअर विलेजेस. तुमच्या सर्व गाव परिवारामध्ये तुम्ही अशा सभा घ्या की जिथे आपले सर्व तरुण एकत्र येतील, जिथे आपले सर्व पालक एकत्र येतील आणि ते एकमेकांबरोबर आनंदामध्ये, खुल्या वातावरणामध्ये आणि अगदी मोकळ्या मनाने ते त्यांचे विचार मांडू शकतील. लेट देअर बी अ कोलॅबरेटिव्ह अँड ॲटमॉस्फिअर इन अ कम्युनिटी wherein they come forward, parents and the youth, to share about their joys and their challenges. प्रिय पालकांनो आणि तरुणांनो, we are friends. We are friends of Jesus. येशू ख्रिस्त आपला मित्र आहे, त्याच्याशी आपली मैत्री वाढली पाहिजे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून थोडंसं अध्यात्म ह्याकडे आपण विशेष लक्ष केंद्रित केलं पाहिजे. माय डिअर यंग फ्रेंड्स, पर्सनल प्रेयर, रीडिंग द वर्ड ऑफ गॉड अँड praying together as family, having meal together as family, having entertainment together as family will surely help you to grow in relationship and friendship with one another and with Jesus. आणि त्यासाठी मी आपणास सांगू इच्छितो की कीप अ टाइम वेअर यू आर मीडिया फ्री. तुमचे फोन्स, तुमचे सगळे एंटरटेनमेंटचे साधनं ही बाजूला सारून लेट देअर बी फॅमिली गॅदरिंग ऑर पीपल ओरिएंटेड प्रोग्राम्स, जिथे आपल्याला एकमेकांबरोबर बोलता येईल, एकमेकांबरोबर हसता येईल, एकमेकांबरोबर खेळता येईल. अशा प्रकारे प्रिय पालकांनो आणि तरुणांनो, आपण निश्चितच जे काही समस्या आपल्यापुढे येतील त्याला सामोरे जाऊ, चांगल्या प्रकारे ते हाताळू आणि त्यामधून मार्ग काढून आपण आपलं जीवन सुंदर, पवित्र आणि निष्कलंक बनवू शकतो. माय डिअर यंग फ्रेंड्स, थ्रू दिस गुड रिलेशनशिप बिटवीन पेरेंट्स अँड यूथ अमंग themselves and parents, we will surely be able to face the challenges of any addiction that is there.
we will face, not only face but overcome them, and we will be able to live a joyful life, a happy life, a healthy life. We assure you all of our prayers and God's graces. May God bless you abundantly.